नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं राबवण्यात येणारा हा सेतू अभ्यासक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा असा अभ्यासक्रम आहे. इयत्ता 9वीच्या वर्गासाठी 8वीच्या वर्गात ज्या काही आपल्याला प्रकरणं होती, जे काही नवीन संबोध होते, नवीन संकल्पना होत्या, त्या तुम्हाला समजण्यासाठी यावर्षी हा सेतू अभ्यासक्रम दिलेला आहे. म्हणजे 8वीतून 9वीत जाताना आपल्याला काय यायला पाहिजे, तो आपला हा सेतू म्हणजे ब्रिज कोर्स असा आहे. आता गणित भाग 1 व 2 या विषयाच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 45 दिवसाचा अभ्यासक्रम दिलेला आहे. आणि या 45 दिवसाच्या अभ्यासक्रमातील आज पहिल्या दिवसाचा अभ्यास आपला काय आहे, तर तो आपण अभ्यासणार आहोत. दिवस पहिला, संख्यांच्या जगात. आता संख्यांच्या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या तुम्हाला माहिती आहेत. आणि ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा जगात या प्रकरणाचा आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय आलं पाहिजे, तर आपल्याला समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या ओळखता येतात. त्याचबरोबर विभाज्य आणि विभाजक ओळखता येतात. आता पहिल्यांदा आपण समसंख्या म्हणजे काय पाहूया. ज्या संख्याला 2ने भागल्यानंतर बाकी 0 उरते त्यांना समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा, 2, 4, 6, 8, 10 या समसंख्या आहेत. म्हणजे 8ला जर आपण 2ने भागलं, 8 भागिले 2 केलं आपण, तर 2 8, 8 वजा 8 0, म्हणजे बाकी 0 उरली, त्याला समसंख्या म्हणायचं. म्हणजे 2ने भागल्यानंतर बाकी 0 उरते त्यांना समसंख्या असं म्हणतात. आता ज्या विषम संख्या म्हणजे काय, तर 2ने भागल्यानंतर आपल्याला बाकी 1 उरते. उदाहरणार्थ 9 भागिले 2, 2 के 2 8 वजा 8 1 उरला. म्हणजे 2ने भागल्यानंतर बाकी 1 उरते त्याला विषम संख्या म्हणतात. आणि ह्या विषम संख्या कुठल्या कुठल्या आहेत, तर 1, 3, 5, 7, 9, 11 या पद्धतीनं विषम संख्या आहेत. आता विभाज्य, जेव्हा भागाकारात बाकी 0 उरते. आता उदाहरणार्थ इथं उदाहरणं दिलेलं आहे. 12 भागिले 4, 4 त्रिकोण 12, आपण भाग घालवल्यानंतर बाकी 0 उरली. 12तनं 12 गेले, 0 राहिले. आणि मग त्यावेळी हा जो भाज्य आहे, भाज्य म्हणजे ज्याला आपण भागतो तो, त्याला विभाज्य असं म्हणतात. आणि ज्यानं आपण भागतो तो विभाजक असतो. ज्यानं भागतो, 4ने भागलं म्हणून 4 हा विभाजक आहे आणि 12 हा विभाज्य. पण कधी, ज्यावेळी भागाकाराची क्रिया झाल्यानंतर बाकी 0 उरते त्यावेळी विभाज्य आणि विभाजक झाले. आता याच्यानंतर पुढचा आपला भाग आहे मूळ संख्या. आता ही जी मूळ संख्या आहे, या मूळ संख्येमध्ये बघा, आपल्याला ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. 1 आणि ती संख्या असे स्वतः 2च विभाजक असतात त्यांचे. म्हणजे इथं बघा, 1 आणि ती संख्या स्वतःच. उदाहरणार्थ आपण 2 घेतलं तर 2ला कुणी भाग जातो, 1ने जातो, 1 2 2, आणि 2ने 2 1 2. 5 घेतलं, 5ला सुद्धा बघा, 5 1 5 आणि 1 5 5. म्हणजे 1 आणि ती स्वतःच संख्या ज्यावेळी विभाजक असतात त्यांना, त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत, 2, 3, 5, 7, 11. 9 येत नाही कारण 9ला 3ने भाग जातो. 11, 13, नंतर 17, 19, 23. म्हणजे या पद्धतीनं ह्या मूळ संख्या आहेत. आता ह्यातली 2 जी आहे ही 2 समसंख्या आहे आणि ती मूळही आहे. ही एकमेव अशी 2 संख्या आहे की ती सम आहे आणि मूळ आहे, सममूळ संख्या. आता संयुक्त संख्या, ज्या 2 संख्येचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात, म्हणजे ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त संख्या असतात.
आता 10 विचारात घेतलं, 10ला कोणी कोणी भाग जातो, 1नं जातो, 10नी जातो, 2 पंचे 10, 2नी जातो, 5 दुनी 10, 5नं जातो. म्हणजे हे त्याचे अनेक विभाजक असतात, त्याला संयुक्त संख्या असं म्हणतात. आता महत्त्वाचे वाक्य 2 आहेत बघा. एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, आणि 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. म्हणजे या पद्धतीनं ही 2 महत्त्वाची विधानं आहेत. आता याच्यानंतर आपण याचा स्वाध्याय सोडवूया. स्वाध्याय सोडवत असताना बघा, अतिशय सोपा असा स्वाध्याय आहे आणि प्रत्येकानं आपल्या वहीमध्ये हा स्वाध्याय सोडवायचा आहे. प्रत्येकानं आपल्या वहीमध्ये हा स्वाध्याय सोडवायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, 1 ते 25 मधील सर्व समसंख्या लिही. लिही म्हणले म्हणजे त्या एका विद्यार्थ्याला गृहीत धरून असं हे मांडलेलं आहे. 1 ते 25 मधील सर्व समसंख्या आपण लिहूया. समसंख्या कुठल्या कुठल्या आहेत? 1 ते 25 मधील 1 नाही, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 आणि 24 ह्या 1 ते 25 मधील सर्व समसंख्या आहेत. आता विषम संख्या 25 ते 50 मधील 25 ते 50 मधील सर्व विषम संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. आता 25 ते 50 मधील तुम्हाला विषम संख्या येतात. 25ला पण धरायचं आहे. 25, 27 म्हणजे 2नी ज्याला पूर्ण भाग जात नाही अशी संख्या, बाकी 1 उरते त्यावेळी 2नं भागल्यानंतर. 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47 आणि 49 ह्या 25 ते 50 मधील विषम संख्या आहेत. दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर होतं. त्याच्यानंतर समसंख्या आहे. तिसरा प्रश्न बघूया आपण. समसंख्या आहे पण समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे अशी कोणती? एकमेव सममूळ संख्या कुठली आहे? 2. पुढं 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत आणि त्या सर्व लिही असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या 1 ते 100 मधील मूळ संख्या शोधायच्या आहेत आपल्याला. मूळ संख्याची सुरुवात कुठनं होते? 2, 3, 5, 7, 11, 13, 15 नाही आता 17, 19, 21 नाही आता 23. अशा प्रकारे 23 नंतर 25 नाही, 27 नाही, 29, 31, 35 नाही, 33 नाही, 37, 39 नाही, 41, 43, 47 अशा एकूण 25 संख्या 1 ते 100 मध्ये आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत आणि त्या सगळ्या मांडायच्या. आता 47 नंतर परत 53 आहे. आता 53 नंतर 59 59 आहे. म्हणजे अशा हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर फ्रॉम द 1 to 100? तर 25 प्राईम नंबर्स आहेत. 25 मूळ संख्या आहेत. पुढचा प्रश्न आहे 24चे सर्व विभाजक लिही. फॅक्टर्स. विभाजक म्हणजे काय? तर फॅक्टर्स असतात. 24चे सर्व विभाजक. आता बघा 24 कुणाकुणाचा गुणाकार 24 येतो? 1 गुणिले 24, 2 गुणिले 12, 3 गुणिले 3 8 24, परत 4 गुणिले 6 6 चौक 24. पुन्हा मग पुढं गेलं की 6 6 चौक 24 8 त्रिक 24 असं येणार आहे. म्हणजे त्याचे 24चे सर्व विभाजक कुठले? तर बघा हा 1 नंतर 2 3 आता हे 1 2 3 4. आता पुढं
हे 6, 8, 12, 24, 6, 8, 12 आणि 24 हे 24चे सर्व विभाजक आहेत. पुढचा आहे बघा, 19चे सर्व विभाजक लिही. 19चे सर्व विभाजक लिही व 19 ही मूळ संख्या आहे की संयुक्त संख्या आहे ते ठरव. लिहूया आपण. 19 कोणाकोणाच्या पाड्यात आहे बघूया. 1च्या पाड्यात तर आहेच. 1 गुणिले 19, 19 एके 19. त्यानंतर 2च्या 3च्या कुठल्याच पाड्यात 19 नाही, फक्त एवढंच. मग 1 आणि 19 म्हणजे 1 आणि ती संख्या स्वतःच फक्त विभाजक असेल तर ती मूळ संख्या असते. आणि मग 19चे विभाजक कुठले? 1 आणि 19 एवढेच विभाजक आहेत. आणि मग ती कसली संख्या आहे? 19 मूळ संख्या आहे. आता 7ने विभाज्य असणाऱ्या संख्या लिही. 7ने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजे 7नं कुणाकोणाला भाग जातो? 7नं बघा, 7 एके 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. म्हणजे 7नं भाग जाणारी कुठलीही संख्या तुम्ही लिहिली तरी चालेल. अशा पद्धतीनं आपण पहिल्या दिवसाचा अभ्यास आणि पहिल्या दिवसाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. आता दिवस दुसऱ्या दिवशी काय काय आपल्याला अभ्यासायचं आहे? नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्या, होल नंबर्स, पूर्णांक संख्या, इंटिजर्स अँड परिमेय मीन्स रॅशनल नंबर्स आपल्याला ओळखायचे आहेत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. आता पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय ते पाहूया. नैसर्गिक संख्यांनाच मोजसंख्या म्हणतात. 1 मोजण्यासाठी वापरतो आपण. मोजण्यासाठी वापरताना आपण शून्यापासून सुरुवात करायची नाहीत. वर्गातली मुलं मोजताना 0, 1, 2 असं म्हणतो का आपण? नाही. तर 1 पासून सुरुवात करतो. 1, 2, 3, 4 डॅश 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 असं अनंतापर्यंत नैसर्गिक संख्या असतात. आणि नैसर्गिक संख्यांचा समूह n या अक्षराने दर्शविला जातो. नॅचरल नंबर्स म्हणतात त्याला. नंतर पूर्ण संख्या. पूर्ण नैसर्गिक संख्येमध्ये 0 वाढवला आपण की पूर्ण संख्या तयार होते. 0, 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. आणि हा पूर्ण संख्यांचा समूह W या अक्षराने दर्शविला जातो. होल नंबर. त्यानंतर पूर्णांक संख्या. बघा, पूर्णांक संख्या म्हणजे हे पूर्ण संख्येमध्ये इकडं शून्याच्या अलीकडं -1, -2 असं वाढवलं की आपल्या पूर्णांक संख्या तयार होतात. 0, 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. आणि डाव्या बाजूला इकडं -1, -2, -3 डॅश डॅश डॅश. आता हा समूह इंटिजर म्हणतात ह्याला, म्हणून I या अक्षराने दर्शविला जातो. आता याच्यानंतर पुढचं परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर. परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर. रॅशनल नंबर, परिमेय संख्या m/n. m/n या स्वरूपात मांडलेली संख्या. आता याच्यामध्ये बघा, m/n या रूपात मांडलेल्या संख्येना परिमेय संख्या म्हणतात. m कुठलीही पूर्णांक संख्या माहिती आहे आपल्याला. 0, 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. इकडं -1, -2, -3 डॅश डॅश डॅश. मग m यापैकी कुठली पण घ्यायची. आता उदाहरणार्थ आपण 2 घेतलं. आता n सुद्धा यातली कुठलीही चालते आपल्याला. -2 घेतलं मी, तर ही परिमेय संख्या तयार होते. एकच कंडिशन आहे. इथं आपण कुठलीही घेऊ शकतो. 0 घेऊ शकतो, 1 घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो. पण छेदात इथं म्हणजे ह्या n ठिकाणी 0 चालत नाही. म्हणजे अशी संख्या चालत नाही. 2/0 ही परिमेय संख्या नाही. ही संख्या परिमेय नाही. अशी संख्या चालत नाही. आणि परिमेय संख्यांचा संच Q या अक्षराने दर्शविला जातो. याच्यानंतर आपण ह्याचा स्वाध्याय सोडवूया. अतिशय सोपा असा स्वाध्याय आहे. दुसऱ्या दिवसाचा स्वाध्याय बघा हा.
मस्त अगदी सुंदर असा स्वाध्याय आहे आपल्याला, सोपा, मुलांनाही पटदिशी करावा वाटेल असा आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तू लिहू शकतोस का? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सुरू कुठनं होते? 1 2 3 डॅश 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 डॅश. मग आता आपल्याला पुढची शेवटची संख्या लिहिता येते का? तर नाही, सर्वात मोठी संख्या लिहू शकत नाही. पुढं बघा आपण, दैनंदिन जीवनात पूर्णांक संख्याचा वापर कोठे केला जातो? आता पूर्णांक संख्या म्हणजे काय येतं? 0 1 2 3 डॅश डॅश डॅश, -1 -2 -3 असं ह्या पूर्णांक संख्या आल्या. मग यातलं 1 2 3 आपण काउंटिंग नंबर मोजण्यासाठी वापरतो. दुकानात आपण गेलो, 1 किलो साखर, 2 किलो साखर, 3 किलो असं पण म्हणू शकतो. कुठल्याही दुकानात जावा किंवा 4 साबण द्या असं आपण म्हणतो. आता यातल्या हे पूर्णांक वापरतो. पण इकडच्या आपण कुठं वापरतो? तर स्टॅटिस्टिकल डाटा आपला सांख्यिकी जो असतो त्याच्यात वापरतो. किंवा आपण तापमान मोजण्यासाठी सुद्धा हे -1 -2 -3 वापरलं जातं. म्हणजे ऋणसंख्येचा वापर हा व्यवहारात कमी होतो. ऋणसंख्येचा वापर हा व्यवहारात कमी होतो. पुढं आता दैनंदिन तिसरा प्रश्न काय आहे बघा आपला. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये परिमेय संख्या नसणाऱ्या काही संख्या असू शकतात का असे तुला वाटते का? हो, परिमेय नसणाऱ्या काही संख्या असतात आणि त्याला अपरिमेय संख्या म्हणतात. रॅशनल नसलेल्या इरॅशनल, म्हणजे परिमेय नसणाऱ्या काही संख्या असतात त्या अपरिमेय. पुढचा प्रश्न आहे, अशी संख्या लिही की जी पूर्ण संख्या आहे परंतु नैसर्गिक संख्या नाही. पूर्ण संख्या कुठनं सुरू होते? 0 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. आणि नैसर्गिक कुठनं सुरू होते? इथून. नैसर्गिक संख्या इथून सुरू होते. मग पूर्ण संख्या आहे पण नैसर्गिक नाही अशी कोण? तर 0. बरोबर आहे का नाही? तर कोण? 0. आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शेवटचा, अशी एक संख्या लिही की नैसर्गिक आहे, पूर्ण आहे आणि पूर्णांकही आहे. बघा, पूर्णांक संख्या कुठनं सुरू होतात? 0 1 2 3 डॅश डॅश. इकडं -1 -2 आणि -3 आणि डॅश डॅश डॅश. मग आता बघा, नैसर्गिक आहे, पूर्ण आहे आणि पूर्णांकही आहे. तर ह्या ज्या संख्या नैसर्गिक म्हणजे इथून सुरू होतात, पूर्णमध्ये पण इथून सुरू होतात आणि पूर्णांक तर या सगळ्याच आहेत पूर्णांक संख्या. म्हणजे तिन्हीही असल्यापैकी 1 पासून पुढची कुठलीही संख्या तुम्ही घेतली धन 1 पासूनचीही तर ती काय आहे? ती नैसर्गिक आहे, पूर्ण आहे आणि पूर्णांकही आहे. अशा पद्धतीनं आपण पहिला आणि दुसऱ्या दिवसाचा अभ्यास पूर्ण केलेला आहे.